नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला छोट्या मोठ्या लागणाऱ्या भुकेसाठी पुरणारा चिरमुऱ्याचा लाडू कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे. चिरमुऱ्याचा लाडू लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 4 वाटी बुटके चिरमुरे घेतलेले आहेत. चिरमुरे निवडून घ्यायचेत. जर तुमच्याकडे बुटके चिरमुरे नसेल तर साधे चिरमुरे वापरले तरी चालेल. ज्या वाटीने चिरमुरे मोजून घेतले त्याच वाटीने 2 वाटी चिक्कीचा गूळ चिरून घेतलेला आहे. आवश्यकतेनुसार आपल्याला तूप लागणार आहे. पॅनमध्ये गोड पदार्थ आपण करणार असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घालून उकळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे लाडूला तिखटाचा वास येणार नाही. पॅन आपला गरम झाल्यावर याच्यामध्ये चिरमुरे घालूयात. गॅसच्या मध्यम आचेपेक्षा थोडी कमी करून चिरमुरे हलकेसे गरम करून घेऊयात. चिरमुरे आपले करपू नयेत म्हणून एकसारखे हलवत राहायचे. चार 5 मिनिटे झाल्यावर चिरमुरे हातात घेऊन पाहूयात. चिरमुरे अजून आपले थोडेसे कोमटच झालेले आहेत. अजून आपण हलकेसे गरम करून घेऊयात. चार 5 मिनिटे झाल्यावर चिरमुरे आपले हलकेसे गरम झाल्यावर दोन्ही बोटांनी दाबून बघायचे आहेत. चिरमुरा आपला चांगला चुरला जातोय. गॅस बंद करून एका ताटामध्ये काढूयात. त्याच पॅनमध्ये 2 टीस्पून तूप घालूया. तूप वितळल्यानंतर चिरलेला गूळ घालूया. गूळ चिरलेला असल्यामुळे एकसारखा वितळला जाईल. गुळाचे मोठे कडे असले तर ते विरघळेपर्यंत बारीक गूळ लवकर विरघळून करपेल. गॅसच्याच मध्यम करून गूळ विरघळून घेऊयात. गूळ आपला हळूहळू विरघळायला लागलेला आहे. आता पाकाला बुडबुडे येत नाहीत आणि तो पांढरट दिसत नाही तोपर्यंत हलवत राहूयात. सात 8 मिनिटांनंतर पाकाला बुडबुडे यायला लागलेले आहेत आणि तो पांढरट दिसायला लागलेला आहे. तसेच उलटण्याच्या साहाय्याने तार खाली पडताना सलग पडत आहे. याचा अर्थ पाक आपला तयार झालाय. हे बघा, तार अशी खाली पडली पाहिजे. आता लगेचच याच्यामध्ये भाजलेले चिरमुरे घालूया. चिरमुरे पाकामध्ये लगेचच मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यावर याचा एकत्र गोळा तयार व्हायला हवा. आता लगेचच गॅस बंद करून पाण्याचा हात लावून लाडू बांधायला घेऊयात. मिश्रण गरम असतानाच याचे लाडू बांधून घ्यायचे. लाडूचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मध्यम बांधू शकता. जर लाडू बांधताना मिश्रण थंड झालं तर हलकेसे गरम करून लगेचच लाडू बांधून घ्यायचे. लाडू आपला बांधून झालेला आहे. याच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे लाडू बांधून घ्यायचे. घेतलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे 18 लाडू तयार होतात. लाडू आपले बांधून झाल्यावर खडखडीत वाळून मग घट्ट झाकण असलेल्या डब्यामध्ये भरून ठेवायचे. चिरमुऱ्याचे लाडू करायला सोपे आणि पचायला हलके आहेत. भूक छोटी असू द्यात किंवा मोठी, डब्यातून पटकन काढून खाता येईल असे हे लाडू आहेत. असे चिरमुऱ्याचे लाडू तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.